नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसएम फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टरबूज पिकामध्ये मधमाशीला आकर्षित करण्यासाठीचे घरगुती उपाय। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये टरबूज पिकाची लागवड केली जाते। टरबूज पिकामधील सर्वात चॅलेंजिंग विषय म्हणजे मधमाशीला आकर्षित करणे। कारण मधमाशी ही कुठल्याही स्प्रे केल्याने अथवा औषधाने आकर्षित होत नाही आणि मधमाशी आकर्षित झाली नाही तर आपल्या फळांचे सेटिंग होणे केवळ अशक्यच आहे। यासाठी आज मधमाशीला आकर्षित करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत। यासाठी आपल्याला लागतील 3 वस्तू। यामध्ये आपल्याला लागेल गूळ, ताक किंवा दही आणि विलायची। यासाठी आपल्याला लागेल 200 लिटरचे बॅलर, ज्यामध्ये आपण 2 किलो गूळ, 2 लिटर ताक किंवा दही आणि 50 ग्रॅम इलायची बारीक करून टाकणार आहोत। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यामध्ये 200 लिटर पाणी टाकून त्याची फवारणी आपल्या पिकावर घ्यायची आहे। ही फवारणी आठवड्यातून एकदा म्हणजे 2 वेळा घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटवर माशी आकर्षित होईल। कारण गुळाचा वास हा गोड असतो आणि गोड वासामुळे माशी लवकर आकर्षित होते। आणि एकदा माशी आली आणि फुलांची संख्या जर भरपूर असेल तर माशी नेहमी येत असते आणि माशींची संख्या जेवढी जास्त तेवढी आपली सेटिंग व्यवस्थित होते। कारण एका माशीला साधारणपणे नर फुलावरून मादी फुलाकडे एक फळ तयार करण्यासाठी 7 ते 8 चक्रा माराव्या लागतात, तेव्हा जाऊन एक फळ तयार होते। यामुळे आपल्या प्लॉटवर माशांची संख्या जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे। तसेच यामध्ये आणखी उपाय पाहणार आहोत। आपल्या प्लॉटवर 4 ते 5 गुळाच्या पाण्यामध्ये भिजलेले पोती ठेवावेत, जेणेकरून माशांना गोडाचा वास जास्त येत राहील आणि आपल्या प्लॉटवर माशांची संख्या वाढत जाईल। तसेच या अवस्थेमध्ये माशांना काही हानी होईल अशा कुठल्याही प्रकारचं गॅस पॉइझन निर्माण करणारे कीटकनाशकांची फवारणी करू नये, जेणेकरून माशांना यापासून अपाय होऊ शकतो आणि आपल्या प्लॉटवर माशी दूर गेल्यास आपल्या फळांची सेटिंग होत नाही। चुकून जर या अवस्थेमध्ये आपल्या प्लॉटवर काही कीड आढळून आली तर आपल्या प्लॉटवर निंबोळी अर्कासारखे नैसर्गिक कीटकनाशकांचा उपयोग करा। या व्यतिरिक्त कुठलेही गॅस पॉइझन निर्माण होणारे कीटकनाशक फवारू नये। आणि यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।